हॅलो 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 सामने 4 वाजेपर्यंत जर तुम्ही इथे एवढ्या मोठ्या सेटवर जर तुम्ही अशिला मग तुमचं मनोरंजन 100%. फक्त सांगायचं टेन्शन नॉट लांबोरे जी गाडी मध्ये 15 वाजता ही साथी साची काठी साथी साची काठी मधी हळदीची वाटी मधी हळदीची वाटी मामा हाड आमच्याकडे मामा ऐका मला बोलायला काय वाढेल त्याला घेतो असा कधीकडं आज आपण रूम समारंभ आहे. आता पुढच्या वर्षी आपली शाळा भरणार त्यांची शाळा म्हणून मी जाणार. हा एक मामा होता बोलतो मामा होता मामा एक पुलती एक भाची लाडाची आणि मामा पण आमचा मस्तपैकी दिवसभर काम करण्यास सुरू झालं आणि सुरू केलं ते साची काठी साची काठी मध्ये हळदीची वाटी मध्ये हळदीची वाटी नवरी हळद झाली तोडी नवरी देवाला हात जोडी ह्याला आलं टेन्शन. हा खळ्या जो मामा मी बाबे मी तुला काय म्हणून सांगितलं सगळ्यात आधी हळद कमी पडली कशी. अरे नाही पाण्याला गाणं तसं आहे होय काय बघ असं मामा बघा बाबा 2 तिथे आले तिकडे समोर पायदान भरलंय तिकडे समोर मैदान असं मला तुम्ही एवढं उभं ठेवलं ना समोर मैदान ठरलंय इवनकरांचा टार्झन आणि पावऱ्या बोलतोय बैल जोडला नाही सुट्टी करणार असं मला एवढं हळद लावून घेतला आम्ही असं फसवतो नमानाला कसं नादन लावलं यांना हे केलं गेलं कोणी नमान केलं गेलं आजच आम्ही धान्याला लावतो विकास तांबरे बोलते हल्लू हल्लू मावायला गेला हा बावड्याने टार्झन सोडला. ठीक आहे गोवाना आज आपण आपल्या गावात बोलवले त्यामुळे पाहुण्याचा मान राखायला जावा काय सुट्टे त्यांच्या नांदेड जातो व्हायचं. चला तर मग गांधी गटातली जोडी नंबर 17 बबन देऊ लांबोरे या नावावर नशिबात लावलं जात आहे. जोडी येत्या मैदानात ज्या जोडीनं कोकणच्या या तांबड्या मातीमध्ये आपल्या नावाचा दबदबा करत ठेवलाय असा डावीकडे पायाला आला झेंड्याचा मास्टर टार्झन आणि उजवीकडे त्याच्या जोडीला पाहणार आहे वेगाचा बादशाह सम्राट बावऱ्या अर्थातच बावऱ्या. टार्झन आणि बावऱ्याची जोडी आणि या जोडीच्या पाठीमागे पडणार आहे वेगाचा बादशाह परशा ड्रायव्हर साखरबा भडकंबेकर. जबरदस्त नामांकित अशी जोडी टायमर तयार सुट्टी मेकर तयार. मंडळी हा खेळ फक्त पाहणाऱ्या बैलांचा नाही तर त्या बैलांच्या पाठीमागल्या तितक्याच वेगात धावणाऱ्या ड्रायव्हरचा सुद्धा खेळ आहे. बैलांच्या पाठीमागलं धावणं म्हणजे कुठल्या येड्या गबाड्याचं काम नाही. ज्याच्या अंगात रेग आहे ज्याच्या पायात धमक आहे आणि ज्याच्या पाठीमागला धावू शकतो. गुटखा खाणारा आणि दारू पिणाऱ्याचे काम नाही. आणि अशा आपल्या तांबड्या मातीतला रांगडागडी परशा आलाय. परशा तुझी आरची कुठेतरी वाट बघित असेल तुझी चाल हो तयार परशा ड्रायव्हर तयार सुट्टी मेकर तयार टाइम टेबल लक्ष असू द्या शिट्टीवाणी तयार शिट्टी वाजली शिट्टी वाजली टाइमिंग घेतलाय 16 सेकंद 52 पॉइंट अतिशय सुंदर फुलेलो टार्झन बोलले
काहीतरी माहिती पाहिजे. टार्गेट कसला म्हणतात एक खेळात एक चमचम देवाय पहिल्याचं नाम आहे लंगोटीवाला बाबू देव खुले 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 दो शाप खुले आला 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 आता येतो सगळा. आणि तो टायगर तुम्हाला आवडतो. हेता फट्टा मागून जायचा नाही त्याचा नाद करायचा घरात जाऊन सांभाळायचा. 1 वर्षात नवान शिकवलेला आहे. आता काय काय शिकवतं बाकी बघत राहायचं. हळद लावलेली आहे. एक बरोबर कुठला चाल बाबा देवा घे चल पहिलं गाणं घे घ्यायचं रे बघा. अशा धमक्या किती राहिल्या असं म्हणतात. अमृत त्याला विजाचा अमृत पाला चढून गेला. मी काय म्हणतो ही बाई ना चढून कशी जाणार. सोपा प्रश्न आहे की नाही. चढायचं काम तुला आणायचं कसं म्हणते बघ. अशा धमक्या किती राहिल्या असा चुटकीवर गाणी असतात. चुटकीवर हे काय हाय काय. अशा धमक्या किती राहिल्या मी फाट्यावर मारल्या गणेशाच्या चेल्याने समोर ह्या गणेशाच्या चेल्याने किती बांगड्याने भरल्या. या गणेशाच्या चेल्याने किती बांगड्याने भरल्या. या गणेशाच्या चेल्याने बांगड्याने भरल्या. अशा धमक्या किती राहिल्या अशा धमक्या किती राहिल्या मी फाट्यावर मारल्या. अशा धमक्या किती राहिल्या मी फाट्यावर मारल्या. अशा गणेशाच्या चेल्याने अशा गणेशाच्या चेल्याने किती बांगड्याने सांगतो पाहुणे खेळातली भस आमच्या लाजवणारे आहे. ते बोललो नंबर म्हणून खेळात नव्हे ना काय म्हणतो. अरे पिठला मागितला तर पिठल्या सगळं डांगर दे. हे बरोबर. अरे पिठला मागितला तर पिठल्या सगळं डांगर आणि लय आगावगिरी केली तर बैला सकट नांगर. असं गाणं नसाय आपलं गाणं नसाय. मी काय म्हणतोय हे काय म्हणतो ही ताना आणि व्हॅलेंटाईनचे विषय. मी म्हटलं तानाची मी गातोय व्हॅलेंटाईन तुम्ही घ्यायचं. मला लय दिवस म्हणतात ताना तुझ्या उंदर म्हटला. आता कोणी सोसून केले गोवा व्हॅलेंटाईनची गवळ सांगितली. गवळण का व्हॅलेंटाईन स्त्रीलिंगी आहेत की ही व्हॅलेंटाईन तो काना हा भेद आहे हा शक्ती तुला आहे. आणि आला शिकवायला मला शिकवायला दुसरा त्याचा विषय म्हणतात त्यांचं झालं वय 42 2 वर्ष वाढवलं नाही. एवढा पण म्हातारा नाही वाटतो मी तसा नाही आहे. आणि रगलंय ह्या म्हाताऱ्यात लय म्हणतात माझा 30 वय. हा म्हणतात काय झालं होते म्हातारा त्याचा काय बसून करी बाऱ्याचा विषय बाऱ्याचा विषय. अरे म्हाताऱ्यांचं बसून करीन पण करी तुला म्हणून मोठं मोठं नाव आहे. सांगा काय म्हणतो गाणं काय होते लास्ट नंबरचं गाणं बावड्या बोलतोय जय लवकर. आज बैल गाणं ठेवा गाणं कसं त्या वाईट आहे सगळे पण माझ्यासमोर सगळं पुन्हा कसं या रामायणाचा विषय तरी गायला. आता मला सांगा त्याने रामायणाचा विषय गायला म्हणतात ह्या काल्याची म्हणतात लांबोळीची भाजली रावणाचा विषय आणि कुणाचा मारुतीचा दोघांचा युद्ध झालं रावणाचा आणि मारुतीचा. हे दोघं पण पुरुष नाव होय ना हे पण मग ह्याच्या शक्ती तुला कुठं आहे. बाईनं पुरुषाला मारलं पाहिजे किंवा कमजोरी केली पाहिजे त्याच्यात दोन्ही पण पुरुष. मग आणि आमचा हरला तरी तुरा आणि जिंकला तरी तुरा. हे शक्ती तुरा मला शिकवायला लागली बुवा.
हे यांची अक्कल, यांची ज्ञान, ही चमचमते व्हायचं म्हणून काय म्हणतो ना, धक होत या गाडीने सांगतो मर्द हायर अर्थ म्हणजे असं नाही म्हणत आहे बाबा शक्तीचा नाच करते आणि बाबा पुरुष आहे, तसा अर्थ नाही. वेगळा म्हणतोय सांगतो मर्द हायर चर्चा वाढले या भागडाची. भगवान शब्द म्हणजे गोंधळ, गोंधळ हा गोंधळाची चर्चा वाढली. काय म्हणतोय सांगतो मर्द हायर चर्चा वाढले हाय भागडाची. घे करून ओळख धगडाची, घे करून ओळख आयुष्याच्या धगडाची. दगड म्हणजे राहू बाकी काय नाव आहे. घे करून ओळख धगडाची काय लायकी आहे या धगडाची. करून ओळख धगडाची, करून ओळख धगडाची काय लायकी आहे या धगडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आहे या धगडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आहे या धगडाची. एक तुम्हाला जोक बोललेलो, एक जोक सांगू काय थोडी जोक मी काय जास्त घालून नाही वाटलं हा जोक ऐकायला जावा बोल. आता ते काय मला जास्त बोललेलं नाही तरी पण मी थोडं बोलणार कारण एक वर्ष भेटणार नाही. माझी बाळ आज रोहन बसाय माहेरात चालली आहे. आता वर्षाने येऊ मी सगळी करून खांडा पण बघितलं हा. एकदा काय होता शाळा असते शाळा आणि शाळेत इन्स्पेक्शन होणार असतं. इन्स्पेक्टर येतात ना, एक साहेब नमस्ते मला सगळं समजते सांगितलं ना तो कोकण करता मला जमतं तर अर्ध्या तास अर्ध्या तास बाईने शिकवलं. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, आमच्या गावठी बॉल. त्यांना ते पाठ व्हायचं. त्यांनी स्वतःची ट्रिक लावली. काय लावली बाईने ए फॉर ऍपल शिकवलं की आपण आणण्याची. ए फॉर आणण्याची बायको, बी फॉर भांड्याची बायको, सी फॉर चंदूची बायको, डी फॉर भांड्याची बायको असं पाठ ठेवायचं. आणि एम फॉर शिकून झालं. एम फॉर पाण्याची बायको. तेवढ्या घंटा वाजली आणि क्लास बंद. हे होत आता दुसऱ्या दिवशी सकाळी झालं मास्तर इन्स्पेक्शन करायला बंद सकाळी झाले आणि विचारायला लागले ओ सी काढून दाखव, डी काढून दाखव. हे काय मला नाही पाहिजे डी. ओके डी भांड्याची बायको. डी ओके डी बरोबर हुशार खाली बस. आम्ही तू एच काढून दाखवलं. आपली आयडिया लावली हार्याची बायको हारे एच. ओके एक नंबर. आणि लास्टला पक्याला उठवला पक्या उठ आणि त्याला काढून दाखवला डब्ल्यू. डब्ल्यू पण कालपर्यंत एम पर्यंत शिकवला झाला होता. हा टेन्शन मध्ये अरे हे नशिबाचं भाऊ माझ्याच आयुष्यात काय म्हणतो. यांना सगळ्यांना सांगायचं मला बाईने शिकवलं नंतर चांगलं डब्ल्यू.
त्यांना स्वतःची आयडिया लावली तरी म्हणजे दिसाया मनाची बायको सारखी दिसते, दिसाया अगदी सेम मनाची बायको, पण ढेंगावर कशी बोलतो दिसाया मग सेम टू सेम मनाची बायको म्हणून ढेंगावर कशी बोलते. आणि तेवढ्या मुली गाव कळमट 200 रुपयाचं पारितोषिक मुलं गाणे करतो. म्हणतात एक मुंबईला बायको सोबत आणि एक गावाला आहे आणि गुरा ढोरा बांधत नाही, त्या लांबवण्यावर येण्याचा विषय गायला तर काय म्हणतोय तो थांबवला येणार ना, हे गावचे बायको दोन बायका तोच बोलले सोबत आहे म्हणून. यू लाईक सोबत नॉनसेन्स. काय म्हणून सांगतोय माझ्या गावच्या बायकोला बघा त्या लांबवण्याला काय करतोय बघ. हा कितीही बांधला त्याला तुम्ही तरी या कुंभियाच्या शेड्यानं कुंभियाचा बॉल नाव शाळा कितीही बांधल्या त्याला तुम्ही तरी कुंभियाच्या शेड्यानं खेड्यातल्या म्हशीला गावात गेले लांबोऱ्या रे, खेड्यातल्या म्हशीला गावात गेले लांबोऱ्या रे. असं बोले सारे चार लोकात होईल बाजार. काय म्हणे जमत नाही काय राजेश आता पुढच्या दिवशी भेटत तुम्हाला एकच सल्ला देतो. पाच घेणं म्हणजे पाच घ्यायला घेऊनच पडतो. आपण प्रमाणावर बारीक करून रसिकांना थांबवू शकतो आणि टोकाची बारीक करू शकतो. मी तुम्हाला एकच सांगतो फक्त एकच आहे, लोकांना आता अपेक्षा वेगळ्या आहेत आमच्याकडे तुमच्याकडून किंवा नवीन शिकलेला. कोणाला वाईट नकोय, कपड्याच्या खालचं नकोय, हमरी दुबरी नकोय, एकीने उल्लेख नकोय, लायकी नकोय, काय नकोय. त्यांना कोऑर्डिनेशन पाहिजे, त्यांना कनेक्शन पाहिजे, 1 to 1 पाहिजे. त्यांना फक्त हुशारी दादागिरी नको. आता प्रत्येक जण हुशार आहे. तुम्ही एकच आहे, तुम्हाला थोडं गाता येतं, मला थोडं गाता येतं, मला थोडं लिहिता येतं, तुम्हाला थोडं लिहिता येत असेल म्हणून आपण शाहीर झालो, गाणी व्हायरल झाली म्हणून इथं उभा आहे. नाही तर प्रत्येक जण हुशार आहे. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे, फॅशन डिझायनर असेल, ग्राफिक डिझायनर असेल, युट्यूबर्स आहे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये हुशार आहे. त्याच्यामुळे कोणाला येणार नका आणि एक दिवस मग हसवही स्वतःच. म्हणून आत्मपरीक्षण करा. म्हणून दुसऱ्याला काहीतरी कमी लेखायचं आणि हे करायचं त्याच्यामुळे शक्यतो नाही होणार. शक्यतेची व्याख्या बदललेली आहे. अनेक जण आहेत आजकाल बोलतात की लांबोरा असं करतो, लांबोरा तसं करतो. अरे पण लांबोराने गेल्या 3 वर्षामध्ये 5 प्रश्न फोडले.
5 वर्ष फोडले, मी फोडले, माझ्या वासुदाने फोडले. महाशिवराने मुळा रंगाचे गण आम्ही गायला सुरुवात केली. आता सध्या नवीन आम्ही म्हणजे आता सध्या आता आधीचे आहेत. आम्ही सुरुवात केली की कमराच्या खालचा एक एक शब्द गाता बारी करायची. मग हे सगळं असताना आणि परत नवीन पायला करायचा. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही कुठल्या मार्गाने जाल तुम्हाला मी पूर्ण होणार. तुम्हाला पूर्ण होणार तसं नाही म्हणत आहे, तुम्हाला पूर्ण म्हणतो पण तुम्हाला पूर्ण होणार. म्हणून काय म्हणतोय, काय वाय होईल इज्जत जाईल असं बोले सारं घरदार. जमीन जोडा चालेल काय वाय होईल इज्जत जाईल असं बोले सारं घरदार, असं बोले सारं घरदार. 4 लोकांत होईल बाजार, 4 लोकांत होईल बाजार, शहाण्याला शब्दाचा मार. 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 दोन गाडी चुकीचे आहेत, ती तुझ्यावाल्याची गाडी आहे. तुम्ही ज्या गवळीचा भाग दिला तो चुकीचा आहे, तुम्ही वेलांटीवर गायचं होती. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं साफ चूक आहे. मगाशी राज साहेब आणि आपले उद्धव साहेब यांच्यावरती गाणे घेतलं, तर त्याच्यानंतर ते पहिलं गाणं होतं आधीच गाणे घेतलं. बरोबर दुसऱ्या दिवशी मेळा लागला, तर दोघे एकत्र आले. ते गाणे घ्यायला सांगितलं तिथे जाऊन मला. ते म्हणतोय, मराठी माणूस आता आणखी नको घावाय. रसलाय मराठी माणूस आता आणखी नको घावाय. उद्धवराज साहेबांनी, उद्धवराज साहेबांनी दोन्ही भावांनी एकत्र यावं. चालल्यात चाल पाहिजे, भागाला भाग पाहिजे, प्रश्न उत्तर पाहिजे, मनमाला बनवा पाहिजे. हे चालू समाज प्रबोधन पण झालं पाहिजे. शाहिराचं ते आद्य कर्तव्य आहे. म्हणून काय सांगतो, सकाळच्या 4 वाजता पण जरा लहान बाया माझ्या मुलींसारख्या, माझ्या बहिणींसारख्या, त्यांच्यासाठी एक छोटासा विषय. पोरे लोक आयुष्यात लग्न एकदाच होतात, एकदाच लग्न, आणि त्याचे संस्कार आपल्या वारवडाने एवढे भारी ठेवले. नवरा येणार बघायला 5-50 माणसं घेऊन, पोर मस्त सजून मेहंदी काढून साडी लावून चाय घेऊन येणार. पोरगा बिस्किटचा पुडा, पोरगी पसंत, नवर पत्नी झाली, पत्रिका जुळली, 36 गुण जुळले, पत्रिका छापणार, साखरपुडा झालाय, होतोय, कासारी येणार, बांगड्या भरणार, पत्रावळी लावतायत, मंडप कापडतायत, हळदीला बसली पोरगी, मामा आपला मस्तपैकी लिंबू धरतोय, आले पोर मांडवात कन्यादान झालं, 80 बक्षीचा ओर मोठा झाला,
पोरगीला गेली 5 गेली 5 माघारी गेलं पावसात झाला आणि 1 वर्षात कावा कावा एवढा संस्कार आपल्या. आणि पळून गेल्यावर काय केलं 200 रुपयाचा हार अर्ध्या तोळ्याचा मंगळसूत्र घे भाई. आयुष्यात लक्षात ठेवायचं पळून जायचं नाही. आईला थोडी विश्वास घ्यायचं आईला विश्वासात घ्यायचं बाबाने स्वतः घ्यायचं मला आवडतो काय करू होय म्हणलं तर त्यांनी तुमचं सगळं केलेलं आहे का मांडीवरच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत लहान असतात. आणि अचानक कोणतरी आला आय लव्ह यू बोलला फोटोला लाईक केलं भाईला नाही होय. आणि नंतर असताना होता फार जबाबदारी बघतोय मला पण एक पोरगी 3 बहिणी आहेत. वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून आई बाबाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून 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 वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून आई बाबाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून आई बाबाला फसवून पोरीनो जाऊ नका पळून. अर्धी घरं बांधलेली गावात 1000 घरं असतील 500 घरावर एकच प्रॉब्लेम माझ्या बायला मुंबईचा नवरा पाहिजे माझ्या बायला चाकरमानी पाहिजे आणि त्याच्यामुळे अर्धी घरं बनाय. गावात सुख आहे आमच्या आईशीने गावातच दिवस काढले सुखे म्हणून काय म्हणतोय काय म्हणतोय होय जमानी हवा जावय चाकरमानी काय म्हणतोय होय जमानी हवा जावय चाकरमानी कुठं जायचं सांगा यांनी हो आमच्या गावच्या या पोरांनी कुठं जायचं सांगा यांनी हो आमच्या गावच्या या पोरांनी कुठं जायचं सांगा यांनी हो आमच्या गावच्या या पोरांनी कुठं जायचं सांगा यांनी हो आमच्या गावच्या या पोरांनी. आणि म्हणून ही घरं बंद आहेत. मुलाबाळांनी गजबजलेला गाव होत माझ्या वेळी मुलाबाळांनी गजबजलेला गाव होत माझ्या वेळी काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी. मुलाबाळांनी गजबजलेला मुलाबाळांनी गजबजलेला गाव होत माझ्या वेळी काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी. कधीतरी सणावाराला एवढी चालेल दररोज नाही बड्डे असला की पार्टी गर्लफ्रेंड सोडून गेली तरी पार्टी दुकानात प्रपोज केला तरी पार्टी अरे पैसे लाव तरी किती पैसे लाव म्हणून काय म्हणतोय शेंगदाणा डाळ लॉलीपॉप अरे हाय म्हणे टाकी दोन्ही काढून कंट्री आणतोय कंट्री आणि पावसाच्या पोटल्या रानमाळावर एवढ्या रे कुठल्या हे गुलामानो रानमाळावर एवढ्या रंगी बिरंगी वाटल्या रानमाळावर एवढ्या कुठल्या रंगी बिरंगी वाटल्या रंगी बिरंगी वाटल्या रानमाळावर एवढ्या कुठल्या रंगी बिरंगी वाटल्या.
आज 1992 पासून 32 वर्ष झाली, 33 वर्ष सुरू आहे. आता 17 वर्षांनंतर 50 वर्ष होती. 2008 पासून एकच अध्यक्ष. तर काय केलं माणसानं दिलं असेल आणि इतर लोकांनी एवढे 11 वाड्या घेण्या नाही आणि एवढं सगळं मंडळ असतं, सुखाने सगळं सुरू असतं. एका कुणात तरी क्रीडा असतो वाटत. प्रत्येक गावात प्रत्येक भावकी कंदांबरोबर आहे. सख्या भावांमध्ये, पक्षांमध्ये, सगळ्या पुजाऱ्यांमध्ये काय म्हणतोय, हाताच्या बोटाला मंगळ माणसं एक ऐकलं, हाताच्या बोटाला मंगळ माणसं करती कंदाल भावकीत, कंदाल भावकीत, लय कंदाल भावकीत, रक्यात लय विषय भावकीत, लय कंदाल भावकीत, रक्यात लय विषय शेवटचं गाणं तुमच्या राजेश टेकमवाले शिवसेने वस्ती ठाकरे आमचे जे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती घेतला. माझा एक कर्तव्य आहे, शब्द शब्दात होता धाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे, एकच साहेब एकच वाघ आपले बाळासाहेब ठाकरे, एकच साहेब एकच वाघ बाळासाहेब ठाकरे, एकच साहेब एकच वाघ बाळासाहेब ठाकरे, एकच साहेब एकच वाघ बाळासाहेब ठाकरे, शब्द होता ठाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे, शब्द होता ठाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे, एकच साहेब एकच वाघ बाळासाहेब ठाकरे, एकच साहेब एकच वाघ बाळासाहेब ठाकरे. या ठिकाणी एकच सांगेन, मी काही मोठा शाणा नाही. एकापेक्षा एक समस्या आयुष्यात असतात. माणसाचं कसं आहे, आपण म्हणतो माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझं एवढं घर आहे, बंगला आहे, बैलगाडी आहे, एवढे गाडी आहे, काय नाही हो. याची एक पेशी, आता रक्तपासून म्हणतो लाल पेशी, पांढरी पेशी आणि प्लेटलेट, बरोबर. त्यातली जर एक रक्ताचा थेंब काढला आणि स्कूपीमध्ये बघितला, 1 अब्जाहून अधिक पेशी असतात. ह्या पेशी माणसाच्या, एका माणसाचा, माझ्यासारखा सुकडा माणूस आहे, याच्या जर सगळ्या पेशी एकमेकाला जोडल्या, पृथ्वी होती 4.5 खरे होती. बघा माणूस किती श्रेष्ठ आहे. आणि यातली एक पेशी बिघडली, एक माणसाला होतो कॅन्सर. कोण तू आहे, कोण तू, हे आपल्या नसायचं नाही. या आर्टरीज कॅपिलरीज आणि आर्टरीज वेन्स आणि कॅपिलरीज ह्या आहेत आपल्या शरीराला नसा. ह्या जर एकमेकाला जोडल्या, सगळ्या जर जोडल्या, एका माणसाच्या लांबी किती माहितीये, 97,000 किलोमीटर. मुंबई गोवा अंतर किती, 600 किलोमीटर. मग विचार करा आपल्या ह्या नाड्या किती वेळा मुंबई गोवा करते. आणि ह्याच्यात एक नाडी दबली, अटॅक अटॅक झटॅक. कोणाच्या हातात काय नाही, अरे सकाळी भेटला नवा चाय प्याला माझ्या संगे, आता गेला मग गेला, काय नाही. लय लय मोठं स्वतःला समाज तोडून समजणार आहे, स्वतःला लय मोठं भाषा समजणार आहे. कुणाच्या हातात काय नाही. पण त्याच्यामुळे मी पण ते शब्दाचे जादू, मी शब्दाचे जादू. मग पुणे देशपांडे कोण, ज्ञानेश्वर माऊली कोण, ते एका दुसरी गाणी फेमस झाली म्हणून शब्दाचे जादूगार झालो. माणूस माणूस आहे, तो किती पण मोठा होते, प्रत्येकाच्या मुखाला वास आहे, किती पण मोठा होते. माणसानं त्याच्या लायकीतच राहायचं. अरे श्वास घेतो हे आपल्या हातात नाही. मग दुसऱ्याला काय, असं करेन तसं करीन, काय नसतं. म्हणून शाहीर, म्हणून शाहीर. तुम्ही सुरात आहेत सगळं, पण तुम्ही देव नाही ना. मी जरा काय थोडीशी गाणी लिहितो, मी काय देव नाही ना. त्याच्यामुळे खुशाल तेवढ्याच मला तेवढं झिपतील. पुढच्या वर्षी आपली भेट आहे. आपल्या झंडात काय म्हणाले, मुक्काम पोस्ट ठेव आपण लांजा, लय म्हणजे आमची सासरवाडी आहे. मी काय आयुष्यात भेटच पडले, त्याच्यामुळे रात्र थोडी सोंगा फार. मी एवढे आता 15 मिनिटं समाज पूर्णची गाणी घेऊन तुम्ही इथं थांबला. आणि ही गोडी असली पाहिजे ना. फक्त बुवाची काय, बुवाची काशी केली, बुवाच्या बायकोवर बोला, ईश्वर बोला, नाही होत शक्य त्याच्याकडे. आणि एवढं करू
जर थोडंसं समाज प्रबोधन केलं नाही जरा नमन केलं तर एवढं पोटात दुखायची गरज नाही. मंडळी बरोबर बरं घडी काढायला हुकूम काय माझ्यावरती स्वदेशाही आमचा झंगाट पण संसार शॉर्ट पॉइंट गेलाय आणि माझे या ठिकाणी माझ्यावरती शहीद सुद्धा मोठा सन्मान समोर बोलवतो. या आरती करूया. झाली म्हणजे कोणाची पण आज पंच जमलेला आहे. पालघर गावात 5 माणसं जमलेली आहे. सुंदर गाण्याची मूर्ती गणाला वाढूया Hallelujah.